रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता युरोप आणि युक्रेनला तो संदेश द्यायचा आहे जो रशियन अध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकन अध्यक्षांना दिला होता. आणि त्यानंतर ही बैठक झाली ज्यामध्ये सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. युक्रेनचे अध्यक्ष आणि इतर अनेक युरोपीय नेते दिसले, पण संपूर्ण जगाच्या नजरा सध्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर आहेत. युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये ट्रम्प इतकेच त्यांना सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते, परंतु आज इमॅन्युएल मॅक्रोनची हवा सांगत आहे की त्यांना या बैठकीत काहीतरी आवडत नाही. एकीकडे शांततेच्या चर्चेसाठी त्यांची वचनबद्धता आहे ज्यामध्ये ते सर्व औपचारिकता पूर्ण करत आहेत, परंतु दुसरीकडे त्यांचे हावभाव सांगत आहेत की काहीतरी आहे जे त्यांना आवडले नाही. मॅक्रोनचे हे फोटोशूट पहा. सर्व नेत्यांचे फोटोशूट होणार होते. नाटो युरोपियनचे नेते आणि त्यांच्यासोबत उर्वरित युरोपीय देश देखील या फोटोशूटसाठी पुढे जात होते. मॅक्रोन रांगेत होते, पण काही मागे चालत होते. ते सतत आपले हात खिशात ठेवून होते. अशा औपचारिक फोटो सेशन दरम्यान अशा प्रकारचे हावभाव खरोखरच प्रश्न उर्वरित करतात. परिणामी तो कॉरिडॉरमधून जात असताना फोटोशूट सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत त्यांचे हात त्यांच्या खिशातच राहिले. जेव्हा जेव्हा असे अधिकृत फोटोशूट होतात तेव्हा कोणताही नेता आपले हात बाहेर काढतो आणि फोटोशूटसाठी खूप गंभीरपणे पोज देतो. त्यांचे हात एकतर समोर असतात किंवा उघड्या हवेत लटकलेले असतात, परंतु संपूर्ण फोटोशूट दरम्यान मॅक्रोनचे हात त्यांच्या खिशातच राहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव देखील गायब झाले. इतर नेत्याच्या चेहऱ्यावर काही भाव असताना मॅक्रोन काळे दिसत होते. त्यांना कोणाशीही बोलण्यात किंवा कोणत्याही दिशेने कोणाकडे पाहण्यात रस नव्हता. मधल्या काळात ट्रम्पने निश्चितच आपला हात त्यांच्या पाठीकडे पुढे केला, परंतु त्यानंतर त्याने औपचारिकता म्हणून आपला हात खिशात पुन्हा घातला. त्यानंतर फोटो सेशन संपले आणि अशा प्रकारे खिशात हात ठेवून ते कॉरिडॉरकडे निघाले.